पोरी का बाचे भांडे घासते का? हे काय आई झालंच. झालं म्हणजे 4 भांड्याला तुला 2 तास लागतात का? अगं नाही आताच घेतले होते. अगं जरा कोणतं तरी काम नीट सरळ करीत जा. हा झालं. हे काय इकडं बघ माझ्याकडे थोबडवर करून झालं ते तिकडं काय तो बाप करणार आहे का? ते दुधाचं पातेलं ठेवलं त्याच्यावर झाकण नाही काही नाही. ठेवते. हा एक काम नीट करीत नाही गाबडी. आणि या पंतरवाळ्या हे अशा टाकतात का? हा अगं त्याच्यावर दगड गेलाय वाटतं कुठेतरी. ती सुपली ठेव. हा तुला सारं इथं शिकवावं लागत आहे. एवढ्याशा कामापासून लग्न झाल्यावर आमचाच पंचनामा करशील तिकडं. ते भांड्याला घासून घे पटकन तेवढे. हा साबण नको ठेवू भांड्याला जरा नीट धू. हा बादा बादा पाणी मस्त. आणि हे मी बघ मी चालले तिकडं गावातल्या टेलरिंग बाईकडे ब्लाऊज आणि ते नीट करून आणायचे. हा. मला येऊस तोर ना हे तुरीन ते चांगला निवडून ठेव. ठीक आहे चालेल. नुसते ठीक आहे करती. भक्ती अय भक्ती हा तात्या आले वय. ठीक आहे लय गरम होते. पाणी. काय करते? काय नाही अभ्यास करत होते. जेवायला वाढू का तुम्हाला? नाही नाही पुरी बस. अगं आत्ताच उन्हात आणत नाही लगेच कुठे जेवायला वाढती. तात्या तात्या बोलायचं होतं. बोल की बाळा. ते मला परीक्षेची फी भरायची होती. परीक्षेची फी होय. हा किती रुपये रे? 1200. 1200 होय. ही. भरून टाक बरं का फी. आणि अभ्यास करते ना? हो अभ्यासच करत होते. आणि माझा पास पण संपत चाललाय. त्याला पैसे लागतात. हा ठीक आहे जाऊ दे राहू दे तुला. ठीक आहे. ती नाही व्यवस्थित हो कर बरं का असं. कुठं चालली तू पैसे घेऊन? कशाला लागते तेवढे पैसे तुला? अगं आई ते फी भरायची होती. हे कशाचे येतं? अगं ते शाळेचे फीचे पैसे आहेत आणि हे पासचे पैसे आहेत त्याच्यात. बरं दरे 5चे राहू दे. आणि फी एवढी कशाला? एवढी कशाला म्हणजे आता माझं कॉलेज आहे काय ते सांगतात तेवढं भरायला लागते. सकाळी मी तुमच्याकडे शिलाईला पैसे मागितले तर तुम्ही नाही म्हणले. हे कुठून आले मग लगेच? अगं ते ब्लाऊज शिवायला टाकलेत ना तू ते नंतर 1-2 दिवसांनी दिले तरी चालेल ना. ते काय एवढं महत्वाचं आहे का? मग हे काय महत्वाचं आहे का? महत्वाचं म्हणजे कॉलेजवाली थांबणार आहेत का आपली फी भरायसाठी? अहो पण ते तुम्हाला मी म्हणलं ते ब्लाऊज वाली घरानं करते किती दिवसाची दीदी म्हणतीये. अगं हो ना मग. आणि तुला काय गरज होती मग शिवाय टाकायची? काय तुमचं नवल 2-4 साड्या नवीन आणल्या त्याच्यावर ब्लाऊज नाही घालायचे मग तसेच का वापरायच्या? अगं पण नवीन साड्या नवीन कापड ह्याच्यापेक्षा पोरांचं शिक्षण महत्वाचं नाही का? हा लय होणार आहे काही शिकून. अगं होईनच ती. मला विश्वास आहे तिच्यावर. देऊन टाक पैसे तिचे. नाही देणार मी देईन तुला फीला. तू देशील म्हणजे? अहो 4-8 दिवसांनी मी देईन तिला. नक्की देशील का पण? म्हणजे आता माझ्यावर विश्वास नाही तुमचा? तसं नाही पण चालेल का 4 दिवसांनी दिलेलं? हा चालेल. चालते पण नक्की दे बरं का. मी तिला बरं देते मी तिला फी. तुम्ही नका टेन्शन घेऊ. चालते. बरं लागतो अभ्यासाला. कर तुझी कामं. काय लय अभ्यास करून कलेक्टरच पोरगी करणार आहे. झाला का तुझा अभ्यास? हा करते. लय अभ्यास करते तुला फक्त कारण लागत बसायला. असं का बोलतीये? काय बोलती म्हणजे? तुला सांगितलं होतं ना सकाळी जरा आवरून ठेव. मनाने तर काही तुला सुधारणारच नाही. काय झालं? नाही दिसणारच नाही तुला काही. ही गॅसची टाकी पाहुणे आले का मग लावायला जायचं. हा तवर बाहेरच पडून द्यायची. लावते. घेतलं थोबडण लागले उचलायला ते झटक झटक नका कचरा नाही ती परत घरात. असं झटके देत. काय झालं आई? ते पाठीमागं बघ तू काय केलंय. इकडून झटक आणि इकडे धुळी सगळी भांड्यावर जाऊ दे. अगं भांडे उचलावा आधी. अगं तुला किती शिकवायचं? तुला मनची अक्कल हायच का नाही थोडीफार काही? भांड्याची जाळी तुला उचला ना त्यातच लागली वाकायला. जड आहे. ने पटकन वरती. जडे काम नको हिला फक्त नाटकं लागत येतं अभ्यासाला बसायला. आणि काय अभ्यास करते तिचं तिलाच माहिती. टाकी नेऊन लगेच जोडून घे. मी तुरी वाळू घालून येते.
हॅलो. हा काय नाही बरं आहे. तुमचं बरं आहे का? हा. कुणाचं? बघतीला होय. नाही बरं का, पण मला बी वाटतं आता स्थळ बघायला चालू करावा. नाही तसं घरच्यांशी एकदा घेतो बोलून मी, काय आहे त्यांचा विचार घ्यायला लागतोय. हा बघू, मला वाटतंय बरं का चांगलं आलं एखादं स्थळ तर हरकत नाही. तसं बघाय चालू करा तुम्ही. हा चालते कळवा त्याला काय. हा तात्या पाणी. बस की. घे. काय कसं काय चालू आहे कॉलेज? चांगलं चाललंय की तात्या. किती शिकायचं आहे अजून? किती पेपर राहिले आहेत? आता शेवटचे 2 पेपर राहिलेत, ते काय त्याचाच अभ्यास चालू आहे. शेवटचं आहे तुम्ही? हा शेवटचे आहेत. तुला एक विचारायचं होतं बरं का. बोला की. अगं काय आहे, आता तुझं शिक्षण वगैरे होत आलंय, हम्म. तर लग्नासाठी एखादं चांगलं स्थळ आलं तर काय करायचं? करून टाकायचं लग्न का थांबायचं तुला? आता तुम्ही जो निर्णय घेसाल तो योग्यच असेल की तात्या, तुम्ही म्हणसाल तसं. मग मला काय वाटतंय माहिती आहे का, चांगलं स्थळ आलं ना एखादं ओळखीचं माझ्या, तर आपण लग्न करून टाकू. काय अगं काय नाही, हिच्या लग्नाचं चाललंय. आणि एवढी काय गडबड आहे तिच्या लग्नाची? गडबड म्हणजे अगं योग्य वयात बघायला चालू केलं म्हणजे लवकर लग्न होतं, पोरं संसाराला मार्गी लागतात, नंतर परत नाही त्या अडचणी येतात वय वाढलं की. आणि आता शिकत राहू दे, 2-3 वर्षांनी करता येईल. शिकती काय? तिला स्थळच असं बघून देणार रे, पुढे तिला पाहिजे तेवढं शिकवलं पाहिजे त्यांनी. असं. हा. आणि आता तर इथं ब्लाऊजला कशाला पैसे मागितले तर पैसे नसतात, लग्नाला किती खर्च लागन? ते माझं मी बघून घेईन ना, तुला काय करायचंय? असं का? तुम्हाला बाहेरचीच कामं लय पडलेली असतात, घरी कामं कमी आहेत का? आता विचारावं तर लागणच ना, खर्च कुठून येईन काय येईन. आता आपल्यालाच लग्न करायचंय ना. एक मिनिट पुरी, जा बरं तू आतमध्ये. हो. आता बोल, काय अडचण आहे तुला? अहो पण मी म्हणते 2-3 वर्ष शिकू द्या ना, काय होतंय? ते शिक्षण होईल तिचं. तिच्या शिक्षणाची स्थळाची काळजी करू नको, मी सगळं व्यवस्थित बघतोय. अहो पण करते तेवढंच हाताखाली काम का लगेच ए काय माहिती आहे का तुला, तिची आई वारली ना, हम्म. तिची आबाळ व्हायला नको, घर व्यवस्थित चालावं म्हणून मी तुझ्या संग लग्न केलं. आता सगळं व्यवस्थित चाललंय. आता एकदा तिचं शिक्षण होऊन लग्न झालं म्हणजे मी मोकळं झालो. आता मी काय नाही म्हणते का, मी उलट म्हणते ना, तिला 2-3 वर्ष शिकू दे, तवर हाताखाली होती, मग नंतर करताच येईन लग्न, तवर पैसा पाणी आपण जुळवाजुळवी करू ना. हाताखाली होती म्हणजे? आता हाताखाली काम करायला कोण आहे दुसरं? म्हणजे तुला हात काय मोडलेत का? हाताखाली काम करायला लागते का पोरगी तुला? अहो पण तवर पैशाची जुळवाजुळव येईन. अगं सांगितलं ना तुला, पैशाचं मी बघतो. तुला पैशाची अडचण आहे का हाताखाली काम करायला माणूस पाहिजे? तुम्हाला कसं बोललं ना, तर तुम्हाला वाकडच लागत. आणि काय माहिती आहे का, पोरग एवढं प्रेमाने तुझ्याशी बोलतंय, वागतंय, नीट राहतंय ना, याच गोष्टीचा अभिमान मान. उगाच तुझी आहे ना बुद्धी नको चालवले पोरी समोर. त्या एखाद्याने प्रेम दिलं ना तर ते घेता बी आलं पाहिजे.